दरम्यान गुलाबराव पाटलांनी गद्दारीच्या टीकेवरून स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही गद्दारी का केली हे संपूर्ण राज्यानं बघितलं असं गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही संजय राऊतांसमोर गेलो पण त्यांनी आम्हाला हिणवलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बंडखोरीबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. राऊतांनी हिणवल्यानं आम्ही गायब झालो असं गुलाबराव पाटील म्हणाले. तर आम्ही गद्दार तर ठाकरेंचे उमेदवार हे खुद्दार आहेत का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली होती 2-2.5 वर्षांपूर्वी त्याविषयी आता गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलंय. जसं एका पिक्चर मध्ये लिहिलं होतं तेव्हा मेरा बाप चोर है, तसं आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो, तुम गद्दार हो. पण आम्ही कशा करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि आता जे उमेदवार मिळत आहेत ते का उमेदवार त्यांच्या पठडीतले काय आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले काय खुद्दार आहे काय. म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही. लोक म्हणतात तुम्ही गेले फुटले, अरे फुटले नाही, त्यांच्या समोर गेलो, संजय राऊतच्या समोर गेलो, संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा रघुनाथ पाटील गेला, हा खांदेकरचा पोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वाकीपर्यंत पोहोचले. बुलालो सुबह का बुला है शाम को वापस घर को आ जाए तो उसे बुला नहीं कहते, त्यांना वापस बोलवा. त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिरवलं म्हणून आम्ही 20 आमदार गायब झालो. मी 33 नंबरवर गेलोय म्हणून जे मला गद्दार की आपण चुकलो आहे, चूक दुरुस्त करू शकतो, आपण सुद्धा आपल्या वयावर येऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.